बहिणींनो, सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न एकच आहे. फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? कारण अनेक लाभार्थ्यांना अजूनही या हप्त्याची प्रतीक्षा आहे. दररोज कमेंटमध्ये, मेसेजमध्ये आणि फोनवरही एकच प्रश्न विचारला जात आहे की हप्ता अजून का आला नाही? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर स्पष्ट माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट महत्त्वाची समजून घ्या. कोणत्याही योजनेचे पैसे वितरित करण्यापूर्वी सरकारकडून एक जी-आर म्हणजे शासन निर्णय काढला जातो. हा जी-आर आला की त्यानंतरच प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून सध्या सर्वांचे लक्ष एका गोष्टीकडे लागले आहे. फेब्रुवारी महिन्याचा 20व्या हप्त्याचा जी-आर नेमका कधी येणार? जर मागील काही महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 10 ते 11 तारखेच्या आत जी-आर येत असतो. म्हणजे त्यानंतर काही दिवसातच वितरण सुरू होते. पण मागच्या महिन्यात थोडा बदल झालेला होता. गेल्या वेळेस 18 फेब्रुवारीला जी-आर काढण्यात आला होता आणि त्यानंतर 23 फेब्रुवारीला प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा झाले. म्हणून यावेळेसही अनेक लाभार्थ्यांना अपेक्षा होती की महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 8 मार्चच्या आसपास पैसे मिळतील. जर असं झालं असतं तर नक्कीच अनेक महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली असती. परंतु सध्या तरी तसं घडलेलं दिसत नाही. आता प्रश्न असा आहे की आजची तारीख पाहिली तर अजूनही जी-आर आलेला नाही. जर 9 ते 11 मार्च या दरम्यान जी-आर आला तर अजूनही शक्यता आहे की मार्चच्या मध्यांतर म्हणजे 20वा हप्ता वितरित होऊ शकतो. पण जर 11 तारखेपर्यंत जी-आर आला नाही तर मग मात्र वितरण थोडं पुढं जाण्याची शक्यता आहे. कारण या महिन्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि जर जी-आर उशिरा आला तर अनेक सरकार मोठ्या सणांच्या आसपासच वितरण करते. म्हणजेच काही परिस्थितीत गुढीपाडव्याच्या दरम्यान किंवा त्याच्या आसपासही पैसे इथे मिळू शकतात. म्हणून सध्या 2 शक्यता दिसत आहे. पहिली शक्यता अशी की जर 11 तारखेच्या आत जी-आर आला तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरुवातीला पैसे येऊ शकतात आणि दुसरी शक्यता म्हणजे जर जी-आर उशिरा आला तर गुढीपाडव्याच्या आसपास पैसे होऊ शकते. आता याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. अलीकडचे सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या निधीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. काही रिपोर्टनुसार जवळपास 26% निधी कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता याचा अर्थ असा नाही की योजना बंद होणार, पण काही प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते, असे संकेत यातून मिळत आहे. म्हणूनच इथे एक महत्त्वाची सूचना देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सध्या या योजनेचा लाभ मिळत असेल तर अनावश्यक बदल करू नका. उदाहरणार्थ फॉर्ममध्ये वारंवार बदल करणे, बँक खाते बदलणे किंवा माहिती अपडेट करताना चुकीची माहिती देणे. असे बदल केल्यामुळे अनेक वेळा लाभ तात्पुरता बंद होतो आणि एकदा लाभ बंद झाला की तो पुन्हा सुरू करण्यासाठी पुन्हा खूप वेळ लागतो. म्हणून जर तुमची माहिती व्यवस्थित असेल आणि तुम्ही पात्र असाल तर कुठली काढाखोड करू नका. आणखीन एक गोष्ट स्पष्ट सांगतो. काही जणींना अजूनही असा प्रश्न आहे की मागचे पेंडिंग हप्ते मिळतील का? सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार ज्यांचे जुने हप्ते पेंडिंग आहेत त्यांना ते मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणूनच सध्या लक्षात ठेवणं ते फक्त सरकारकडून जी-आर काढला गेला की त्यानंतरच लगेच तुम्हाला वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. म्हणून सरकारला देखील अनेक लाभार्थ्यांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर जी-आर काढून हा हप्ता वितरित करावा. कारण प्रत्येक महिन्यात वेळेवर पैसे मिळाले तर महिलांना त्यांच्या घरातील खर्चासाठी इथे मोठी मदत होते. आणि खरं सांगायचं तर या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. म्हणून आता सर्वांनी एक नजर एका गोष्टीवर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 20व्या हप्त्याचा जी-आर नेमका कधी येणार? तो आला की लगेच पुढची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागतील. जसं नवीन अपडेट येईल तसं आपण या चॅनलवर नक्की सांगणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. जर तुम्हाला अजूनही 20व्या हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आले की नाही? आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.